आरोग्याच्या दृष्टिकोनातलं आरोग्य नाही. मी आता लोकमतचं एक पत्र इथं वाचत होतो, कुठे गेलो तो कागद, लोकमत वर्तमानपत्र वाचत होतो. आता छोटासा तुकडा पडलेला होता आणि माझं लक्ष त्याच्यावर गेलं. त्या तुकड्यामध्ये बातमी होती, आत्ताच अलीकडची दिसते. भुसावळ शहरामध्ये श्वानांचा हिडोस. आताची बातमी दिसते लोकमतची. भुसावळ शहरामध्ये श्वानांचा हैदोस. छोटी त्याच्यावर आहे, म्हणजे कुत्र्यांचा, मांजरांचा आणि जनावरांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर संचार आपल्या शहरात आहे की एखादा स्कूटीवाला गेला, एखादा गाडीवाला गेला तर केव्हा धडक मारायला सांगता येत नाही. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचं काम कुणाचं आहे? नगरपालिकेचं आहे. मग नगरपालिका काय करते? आता हे सारे मोकाट जनावर आपल्याला कोंडवाड्यामध्ये टाकायचे आहे. यांना कोंडवाड्यात टाकल्याशिवाय मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात गल्लोगल्ली यांना पकडून आपल्याला पिंजऱ्यात टाकल्याशिवाय शहराचं सुधारणा होणार नाही. मोकाट कोण आहे जनावर तुम्हाला माहिती आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणार की नाही? आणि आज माननीय मंत्री महोदय जे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहे. कोणाचे मंत्री आहे? राज्याचे. संपूर्ण राज्य त्यांच्या ताब्यात आहे. अख्खं राज्य त्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी यावं लागतं. एवढा महत्वाचा व्यक्ती आहे आमचा मंत्री. आतापर्यंत नाथाभाऊला काय म्हणायचंय? नाथाभाऊ हे सगळेचे सगळे आहेत, जेवढे मांजरी कुत्रे डुकर वगैरे होते. नाथाभाऊला म्हणायचं, नाथाभाऊ तुझ्या घरात घराणेशाही आहे म्हणायचे की नाही म्हणायचे? नाथाभाऊच्या घरात घराणेशाही आहे म्हणायचे. आणि आता काय चाललेलं आहे? तुमच्या बायकोला तिकीट देऊन कोणती शाही निघाली? गिरीश महाजनांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं. सावकारे साहेबांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं. आमदार किशोर पाटलांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं. 40गावला मंगेश पाटील आहे, मंगेश चव्हाण, त्याने आपल्या बायकोला तिकीट दिलं. मुक्ताईनगरला आमदारांनी आपल्या मुलीला तिकीट दिलं. ही घराणेशाही नाही आहे? ही घराणेशाही नाही का? आता यांचं धोरण काय माहितीये? मागच्या कालखंडामध्ये विधानसभेच्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली. लाडक्या बहिणीनं 15 सगळ्या आम्हाला मतदान करा. आमच्या बहिणीने मोठ्या राखाय बांधल्या, काखा बांधल्या, सगळ्यांनी मतदान केले, निवडून आणलं. यांना आणलं की नाही? लाडकी बहीण योजना म्हणून आम्ही निवडून आलो असं काम आमचं सरकार बनत आहे. खरं आहे. पण आता नवीन फंडा काढला. त्यांच्या लक्षात आला तर लाडके बहीण बऱ्याचशा विसरत चालल्या. आता नवीन काहीतरी योजना काढली पाहिजे म्हणून आता त्यांनी लाडकी बायको योजना काढली. माझी लाडाची लाडकी बायको योजना काढली. माहिती घराणेशाही नाही का? तुम्ही नाथाभाऊवर टीका-टिप्पणी करत होता, तुम्ही अधिकार काय? संतोष भाऊने सांगितलं त्यांना मी या ठिकाणी मोठं केलं, तेच माझ्या उरावर बसले. खरंय संतोष डोक्यावर उरावर नाही म्हटलं, डोक्यावर नाचायला. तसं नाथाभाऊ झालं. अरे यांना मी चाललं ना, अरे थोडीशी लाज बाळगा, थोडेसे शरम बाळगा घ्या. नाथाभाऊ तुम्हाला एवढं मोठं केलं आणि त्याच्या प्रतिमेला तुम्ही जोडे मारतात. नाथाभाऊच्या प्रतिमेला जोडे मारतात आणि आता म्हणता नाथाभाऊ माझ्या वर्गात येऊ नका बरं. दोन शरम निवडले जोडे मारताना. नाथाभाऊ कुठे, तुम्ही कुठे? त्या गल्लीतले जे मुखाट सुटलेले त्याच्यामधले एक तुम्ही. काय लायकी
ह्याने नाथाबाच्या प्रतिमेला जोड्याने मारले, याने समाजाला जोडे मारले. हा सारा समाज जो बसलेला तर समाजाला जोडे मारले. 40 वर्षाचं आयुष्य आहे माझं राजकारणामधलं. 45 वर्ष. 45 वर्षात हे उद्योग केल्याने विकासाची दृष्टी ठेवली. निधी काय तुमची प्रॉपर्टी आहे का की तुम्हाला हिस्सा देणार नाही? निधी या जनतेचा आहे, तिजोरी मधला. तुम्हाला तो द्यावाच लागणार आहे. पर हेड प्रत्येक व्यक्तीच्या मागे केंद्राचा राज्याचा निधी जो ठरलेला असतो तो तुम्हाला द्यावाच लागणार आहे. फार जास्तीचा निधी नाही देणार, नाही देणार. आम्ही आणू आमचं कंपल करून, पण निधी देणार नाही हा तुमच्या अन्यायाने होणार. हे मला मत द्यायचं तुम्हाला पैसे देऊ, नाही दिलं तर नाही देणार. हे बाजूवर सही जर आत्ता त्यांची आहे तर पुढे काय करतील? निधीसाठी अडवतील. आज साऱ्या गोष्टींसाठी अडवणूक चाललेली आहे. साऱ्या गोष्टींसाठी राज्यातलं चित्र तुम्ही पाहता. आणि अशा रीतीने जर चाललाय आज राज्य पुढे चाललंय. पण माझी विनंती राहणार आहे, हे दिशाभूल करतील. वेगवेगळ्या अफवा पसरवतील. उद्या म्हणजे संतोष भाऊ नाथाभाऊ कसा एकत्र आला तुमच्यामुळे एकत्र यावं लागलं. तुमच्याकडे किती चांगले चांगले माणसं आहेत. विखे पाटलांसारखे, अजितदादांसारखे, भुजबळ साहेबांसारखे. किती नावं सांगू तुम्हाला. तुमच्या मंत्रिमंडळात खुर्चीला खर्चू लावून बसतात. त्याचं मीडिया लागली, ज्याच्यावर सीबीआय लागला. किती लोक आहे मंत्रिमंडळाला? 90% लोक तर बाहेरचे आहे. यांचे आहे कोण? आणि ज्यांच्यावर आक्षेप आहे, ज्यांच्यावर आरोप आहे, मोठे मोठे करोडो रुपये, 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा ज्या अजितदादा पवारांनी केला ते यांच्या शेजारी जाऊन बसले. स्वच्छ झाले, स्वच्छ. वॉशिंग मशीन. नाथाभाऊ जर तिकडे गेला असता स्वच्छ होऊन बाहेर आला असता. पण खोट्याला भीडभाड घालायचे. या शहराच्या विकासासाठी बाकी सर्व विसरा. ही संधी आहे. एक सामान्य कुटुंबातली महिला या ठिकाणी उभी आहे. तुम्हाला आम्ही चांगल्या कामकाजाची हमी देतो की चांगलं कामकाज होईल. हे समजू नका की नाथाभाऊचा संतोष जो माझा ऐकणार नाही. समज काढून टाका. गैरसमज आहे. नाथाभाऊच्या हातात दोर आहे. बरं कुणी शिरदोर झाला तरी आम्ही दोघे जण आवरणार आहे. ही चिंता करू नका. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या निशाणीवर शिक्का मारा. शिक्का म्हणजे बटन दाबा. शिक्के गेले. आता 2 ठिकाणी मतदान आपल्याला करायचं आहे. 3 ठिकाणी. एक नगराध्यक्ष पदासाठी आणि खाली 2 ठिकाणी नगरसेवकासाठी. जिथं तुतारी तिथे बटन दाबा. जिथं तुतारी दिसेल तिथे बटन दाबा. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या तुतारी या चिन्हावर बटन दाबून विजय करा एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. शिंदे साहेब.